चला तर संक्रांत येत आहे आणि संक्रांतीमध्ये एक मस्त अशी तिळाची रेसिपी करूया. ती म्हणजे तिळाचे गजक किंवा तिळाची चिक्की. तर त्यासाठी मी इथे 1 कप तीळ घेतलेले आहेत, 1 कप गूळ घेतलेला आहे आणि आणखीन हेल्दी करण्यासाठी मी घेतलेला आहे इथे डिंक. तर 1/4 कप मी डिंक घेतलेला आहे. तर सुरुवातीला काय करायचं, पॅन गरम करून पॅनमध्ये आपल्याला हे तीळ हलके रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तीळ रोस्ट झाले की एका कढईमध्ये आपण पुरेसं असं तूप घ्यायचं आहे, कारण की आपल्याला डिंक फ्राय करायचं आहे. तर डिंक फ्राय करण्यासाठी पुरेसं तूप आपण कढईमध्ये घेतलं. तूप छान गरम झालं की डिंक छान फुलून येईल अशा पद्धतीने त्याला फ्राय करायचं आहे, करपवायचा नाही आहे. तर इथे मी हळूहळू थोडंसं डिंक तुपामध्ये घालून ते फ्राय करते आहे आणि व्यवस्थित सर्व डिंक मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. तर तिळाची चिक्की ही हेल्दी आहेच, पण त्याचबरोबर आपण नवीन पद्धतीने काहीतरी करतो आहोत, तर त्यात आपण घालतो आहोत डिंक. तर डिंक घातल्यामुळे त्याचे हेल्दी बेनिफिट तर अजूनच वाढणार आहेत आणि ही चिक्की केवळ संक्रांतीत नका करू किंवा हे गजक केवळ संक्रांतीसाठीच नका ठेवू, तर तुम्ही इतर वेळेला हे करून डब्यात भरून ठेवलं तर मुलांना ते प्रचंड आवडणार आहे आणि त्याची चव डिंकामुळे आणखीन वेगळी होणार आहे. हे नक्कीच तुम्ही ह्या संक्रांतीत ही रेसिपी केल्यानंतर माहिती पडणार आहे. तर आपले तीळ छान रोस्ट करून झाले, डिंक छान फ्राय करून झालेलं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी आपला 1 कप गूळ घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे, छोटे 2 चमचे पाणी घालून हा गूळ हलका हळूहळू आपल्याला वितळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तेवढ्याच दरम्यान मी काय करते आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहेत. आता बारीक करायचं म्हणजे त्याची पावडर नाही करायची आहे, तर तिला हलके असे दरदरे आपल्याला त्यांना बारीक करून घ्यायचे. तर एकदम परफेक्ट तुम्हाला गजक करायचं असेल ना, तर हे तीळ तुम्ही आणखीन थोडेसे वाटलेत किंवा बारीक केलेत तरी उत्तम. तर मी ते जास्त नाही वाटत आहे, तर त्याला मी हलके दरदरे करून घेते आहे. तर तेही आपल्या इथे करून झालेले आहेत. गूळ हळूहळू आपला इथं वितळत आहे. गूळ वितळताना लक्षात ठेवायचं की मध्ये-मध्ये तो आपल्याला हलवायचा आहे आणि त्याच दरम्यान मी इथे दुसरीकडे जो आपला डिंक फ्राय करून घेतलेला आहे, तो सुद्धा एका तांब्याच्या मदतीने छान फोडून घेते. त्यालासुद्धा आपण छान बारीक करून घेऊया आणि आता इथं बघा आपला गूळसुद्धा एका बाजूला वितळलेला आहे, पण तो सुरुवातीला आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतले आणि 2 थेंब त्या गुळाचे, वितळलेल्या गुळाचे मी त्यात घालून घेतलं. तर तुम्हाला लक्षात येईल की तो पसरलेला आहे, म्हणजेच आपला गूळ इथं व्यवस्थित शिजलेला नाही आहे. तर अजून थोडंसं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. ज्या पद्धतीने आपला गूळ लागणार आहे आपली चिक्की किंवा गजक बनवण्यासाठी, त्याच्यासाठी उत्तम गोष्ट म्हणजे की हा गूळ जेव्हा आपण गुळाचा थेंब जेव्हा आपण पाण्यात टाकतो, तो एक जागेवर स्थिर राहिला पाहिजे आणि तो आत्ता ह्या पद्धतीने स्थिर राहिला आहे, म्हणजेच आपला गूळ व्यवस्थित शिजलेला आहे. जेवढ्या प्रमाणात आपल्याला तो हवा आहे त्या पद्धतीने तो शिजला गेलेला आहे. तर मी आता ह्या वेळेला आपलं जे तीळ बारीक वाटून घेतलेलं आहे ते त्यात घालून घेतले. त्याचबरोबर आपला डिंक आहे जो आपण छान फोडून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे, तो सुद्धा त्या गुळामध्ये घालून घेते. ह्या दरम्यान माझी गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे आणि मी आत्ता पूर्णपणे ह्या गुळामध्ये हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेते आहे. त्यानंतर त्यात घालते आहे मी वेलची पावडर. तर अर्धा छोटा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. तीसुद्धा घालून झाल्यानंतर पुन्हा सर्व मिक्स करायचं आणि गॅस आता ह्या वेळेला मी बंद केलेला आहे. तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. तर संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता ते आपण एका बाजूला काढून घेऊया. त्यासाठी मी काय केलं, इथे एक बटर पेपर घेतलेला आहे. त्यावर अर्धा छोटा चमचा तूप घातलेला आहे. तूप छान बटर पेपरवर पसरून घेतलं आणि आपलं जे चिक्कीचं मिश्रण आहे किंवा आपल्या गजकचं मिश्रण आहे, ते मिश्रण मी त्या पेपरवर घालून घेते. अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि डिंक घातल्यामुळे त्याची चव थोडीशी बदलणार आहे. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे आणि हेल्दी तर ती तेवढीच आहे. तर संपूर्ण मिश्रण एकत्र करून मी वर आणखीन एक पेपर ठेवलेला आहे आणि लाटण्याच्या मदतीने ते पसरवून घेत आहे. खूप जास्त पातळ नाही करायचं आहे, तर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा मी अशा पद्धतीने हे सगळं काही पसरून घेतलेलं आहे आणि आता सुरीच्या मदतीने आपण छान ह्याच्या चौकोन अशा फोडी करून घेऊया. तर किती सोपी आणि एकदम इझी आहे, पण तेवढीच ती हेल्दीसुद्धा आहे आणि योग्य प्रमाणात तुम्ही केले तर तुमची ही चिक्की किंवा गजक फसणार नाही. तर ह्या संक्रांतीला नेहमीसारखे लाडू न करता ही रेसिपी ट्राय करा आणि त्याचबरोबर मुलांनासुद्धा ही रेसिपी खूप हेल्दी आहे. त्यामुळे नक्की ही रेसिपी वारंवार घरी बनवत राहा आणि मुलांना
त्या गोष्टीमुळे मिळणारा बेनिफिट्सही सुद्धा खूप आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून तर नक्कीच सांगा. त्यानंतर बघाल तुम्ही आपली ही चिक्की किती सुंदर झालेली आहे, गजक किती सुंदर झालेलं आहे. व्यवस्थित माझ्या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर ती आणखीन खुसखुशीत होणार आहे. तर इथे माझी ही चिक्की करून तयार आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूड कोट्ट्याला फॉलो करा. थँक यू.